ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंदांच्या एका खूप सुंदर विचारावर चर्चा करणार आहोत. त्यांच्या लेखनात याला डिवाइन रेझिग्नेशन असं म्हटलं आहे. म्हणजे ईश्वरी इच्छेला शरण जाणं, पण याचा अर्थ हतबल होणं असा नाहीये. बरोबर. शरण जाणं म्हणजे एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवून स्वतःला तिच्या स्वाधीन करणं. आणि गंमत म्हणजे या विचाराची सुरुवातच एका खूप प्रामाणिक सत्याने होते. अच्छा, म्हणजे श्री अरविंद म्हणतात की सुरुवातीलाच आपल्या सगळ्या आवडीनिवडी, इच्छा आकांक्षा सोडून देणं आणि जे घडेल ते देवाच्या इच्छेने होते आणि ते चांगलंच आहे असं आनंदाने स्वीकारणं हे कोणालाच जमत नाही. हो, हे तर खरं आहे. म्हणजे ही एक अशक्य वाटणारी गोष्ट आहे सुरुवातीला. मग मार्ग काय? म्हणजे पहिली पायरी कोणती? तीच तर गंमत आहे. ते म्हणतात ईश्वरी इच्छा जे करेल ते भल्यासाठीच असते अशी नित्य धारणा. अच्छा, म्हणजे जरी मनाला पटत नसलं तरीही. हो, जरी पटत नसलं तरी ही श्रद्धा एका मंत्रासारखी जपायची आहे. म्हणजे ही एक प्रकारची काय म्हणतात त्याला, फेक इट टिल यू मेक इट सारखी पद्धत झाली का? अगदी तसंच. आपण मनाला एका मोठ्या सत्यासाठी तयार करतोय. हा विश्वास म्हणजे सगळ्याचा पाया आहे. तो पक्का झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि म्हणूनच ते पुढचा मार्ग सांगतात. कोणता? जेव्हा एखादी गोष्ट आनंदाने स्वीकारता येत नाही तेव्हा ती संन्यस्त वृत्तीने स्वीकारा. संन्यस्त वृत्ती म्हणजे सगळं सोडून द्यायचं का? नाही, तसं नाही. सगळं सोडून हिमालयात जायचं नाहीये, तर आयुष्याच्या खेळात एका निष्णात खेळाडूप्रमाणे सहभागी व्हायचं. तो खेळाडू जिंकण्यासाठीच खेळतो, पण हरला तर खचून जात नाही. बरोबर. तो निकालापासून स्वतःला अलिप्त ठेवतो. तीच ही तटस्थता. पण हे ऐकायला सोपं वाटतं, प्रत्यक्षात खूप कठीण आहे. म्हणजे समजा एखादं मोठं संकट आलं, नोकरी गेली. हो, तेव्हा हे माझ्या भल्यासाठीच आहे ही धारणा कशी टिकवायची, हे जवळजवळ अशक्य वाटतं. खूप महत्वाचा प्रश्न आहे. एक उदाहरण देतो. कल्पना करा की तुम्ही प्रचंड वाहतुकीत अडकला आहात आणि एका महत्वाच्या कामासाठी पोहोचायचंय. अरे बापरे. आणि आपल्या हातात काहीच नाही. इथे ईश्वरी इच्छा म्हणजे ती वाहतूक आणि संन्यस्त वृत्ती म्हणजे चिडचिड न करता शांतपणे स्वीकार करणं. अच्छा. बाह्य परिस्थिती तीच आहे, पण तुमची आतली अवस्था बदलते. म्हणजे फक्त स्वीकारा, आनंदाने नाही पण त्रासाशिवाय. बरोबर. सुरुवातीला एवढंच करायचं आहे. पण इथे एक विरोधाभास वाटतो मला. तो कोणता? एकीकडे ते म्हणतात की राग, दुःख अशा तात्पुरत्या प्रतिक्रिया येणं साहजिक आहे, पण दुसरीकडे स्थिरतेपासून ढळायला नको. मग या दोन गोष्टींमध्ये संतुलन कसं साधायचं? नाही, मुद्दा भावना व्यक्त करण्याचा नाहीये. मुद्दा आहे त्या प्रतिक्रियेने आतून पूर्णपणे विस्कटून न जाण्याचा. अच्छा. समत्व म्हणजे प्रतिक्रिया शून्य होणं नव्हे. हे समुद्रासारखं आहे. समुद्राच्या पृष्ठभागावर लाटा उसळतात, पण समुद्राच्या पोटात अथांग शांतता असते. अगदी तसंच आहे. वरवरच्या मानावर प्रतिक्रिया उमटतील, पण आतला गाभा, ते स्थिर समत्व ढळता कामा नये. म्हणजे हा सगळा खेळ आतल्या श्रद्धेचा आणि स्थिरतेचा आहे. हो. एकदा का ही स्थिरता दृढपणे स्थापित झाली की मग बाकी सर्व गोष्टी शक्य होतात असं ते म्हणतात. खरंच, किती सोप्या शब्दात एक गहन प्रवास उघडला आहे. सुरुवात एका धारणेने होते, त्यानंतर तटस्थ स्वीकाराचा सराव येतो आणि त्यातून एक अशी आंतरिक स्थिरता मिळते जी बाहेरच्या वादळांनी ढळत नाही. आणि मी जाता जाता एक विचार सोडून जातो. लेखात म्हटलं आहे की एकदा का हे समत्व दृढपणे प्रस्थापित झालं की मग इतर सर्व गोष्टी येऊ शकतील. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या इतर सर्व गोष्टी नक्की काय असतील? आंतरिक स्थिरता आल्यावर जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलत असेल? कदाचित आनंद, प्रेम, करुणा या गोष्टी मग सहजपणे वाहू लागत असतील. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.